पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज कथा रात्र 21वी, दुर्वांची आजी. आमच्याकडे एक द्वारका काकू नावाची आजी राहत होती. आमचे वडील जेव्हा घरातून वेगळे झाले तेव्हा ती आजी आमच्याकडे आली. तिला कोणीच नव्हते. तिच्याकडे शेती मात्र होती. तिची शेती वडीलच पाहत असत. चातुर्मासामध्ये बायका लाखोली करत. देवासाठी लाखोली असायची, म्हणजे 1,00,000 वस्तू देवाला व्हायच्या. तर कोणी पारिजातकाची लाखोली करे, कोणी बटमोगऱ्याची लाखोली करे, तर कोणी दुर्वांची लाखोली करे. दुर्वांची लाखोली करायची असेल तेव्हा 1,00,000 दुर्वा तोडण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत असे. आणि मग ज्यांना कुणाला दुर्वांची लाखोली करायची असेल त्यांना मदत करायला ही आजी जाई. हिला सर्वजण बोलवत असत, म्हणून तिचे नाव दुर्वांची आजीच असे पडले. कोणी विचारायला आले, आजी कुठे गेल्यात, सांगायचो आम्ही दुर्वा खुडायला गेली आजी म्हणून. आणि आम्ही मोठे झाले तरीसुद्धा आम्ही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असो. आजी खूप हुशार होती. आजीकडे अनेक चांगले गुण होते. आजी शेतावर एकटी राखण करायला जायची. ती कशालाच घाबरत नसे. एकदा तर तिने चोराला पकडले. लहान मुलांना बरं नसलं तर आजी अंगारा पुजून द्यायची. गुरं दूध देत नसतील तर त्यांना अंगारा पुजून द्यायची. गुरं दूध देऊ लागायची. मुलांना बरं वाटायचं. कोणाला करक भरली, कोणाचा पाय मुरगळला, कोणाचा हात दुखू लागला तर ती तेल चोळून द्यायची. आणि ते दुखायचं राहायचं. जणू काही तिच्या हातात धन्वंतरीच होता. आजीकडे बियाणे सुद्धा फार असायचे. तिच्याकडे हे मोठे लांब नळकांडे होते. त्या नळकांड्यात पावटा, बीट, सुरण, भेंडी, पालक अशी अनेक बियाणं त्या नळकांड्यात भरून ठेवलेली असायची. आजीला अनेक प्रकारची गाणीसुद्धा यायची. सणावाराची गाणी तिला म्हणायला यायची. तिला अनेक खेळ खेळायला यायचे. मंगळागौरीचे खेळ खेळायला यायचे. असेच कवड्यांचे खेळ खेळायला यायचे. आगन पासोडी हा एक खेळ कोकणातला, तो तिला खूप आवडायचा. त्या खेळामध्ये काय असायचं, मुलांना पांघरुणात लपवलं जायचं आणि मग दुसऱ्या बाजूच्या लोकांनी त्या पांघरुणात कोण कोण आहे हे ओळखायचं. आणि मग ती म्हणायची ओळखायला येऊ नये म्हणून. जो बारीक असेल त्याला म्हणायची मोठा हो रे जरा, म्हणजे ओळखायला येणार नाही. आणि जो मोठा असेल त्याला म्हणायची बारीक हो रे जरा, म्हणजे तू कोण आहे हे कळणार नाही. अशा प्रकारे तो खेळ खेळला जायचा. मग एकदा काय झालं, आईला वाटलं की आपण चकल्या कराव्यात, म्हणून भाजणी दळायची होती. आई म्हणाली उद्या आपण भाजणी दळू हो. आजी हो म्हणाली, कारण आईला एकटीला जातं ओढणं शक्य नव्हतं. आजी सगळ्या गावाला मदत करायची. साऱ्या गावाची ती आजी होती. मग आईलाही ती म्हटली की आपण उद्या दळूया भाजणी. त्या दोघींचं ठरलं. आणि तिच्या माहेरचे लांबचे नातेवाईक खरे तेही गावात राहत होते. त्यांच्याकडचा एक गडी सांगावा घेऊन आला आणि म्हणाला की आजीबाई पापड करायचे आहेत, जेवणासाठी आणि पापडाला तुम्हाला बोलवले हो. ती म्हणाली जा रे तू, येते मी, येते म्हणून सांग. आईला राग आला. आई म्हणाली मला कशाला सांगायचं भाजणी दळू म्हणून, आता ती कोण दळायचं भाजणी. दोघींचा वाद सुरू झाला. दोघी एकमेकींना अधवा तधवा बोलू लागल्या. आजीचा आवाज चढला तसा आईने हे आवाज चढवला. आई म्हणाली बाहेर कामं करायला ह्यांना काही त्रास होत नाही, घरात म्हणलं की ह्यांचे हात मोडतात. अगो बाई गो, बयो ग, असं इवळत कणत चाललेलं असतं. इकडची काडी तिकडं करायला नको. ढोंगी कुठल्या हो, एक कुणाला म्हणतेस ग ढोंगी, यशोदे तोंड फार चालायला लागले तुझं. आजी म्हणाली. दोघींची बोलणे चालूच होते. दोघी एकमेकींना वाटेल तसे बोलत होत्या. नंतर मित्रांनो, स्वभाव काही माणसांचे कसे असतात, बाहेर साळसूदपणाचा आणतात, घरात मात्र काडी इकडची तिकडं करत नाहीत. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून त्यांची 4 कामं करून द्यायची. त्यात त्यांचा स्वार्थ असतो, प्रेम नसतो. असंच यांचं काहीसं होतं. ह्या दोघींची भांडणं नेहमीच चालायची, हे काही नवीन नव्हतं. मग आई शांत बसली. आजी पण शांत झाली.
आईचा राग शांत झाल्यावर आई आजीकडे आली आणि म्हणाली, अहो दिवसभर मेली मरमर राबते मी आणि मग मी अशी आजारी असते, त्यामुळं माझा थोडा तोलच सुटला. मी तुम्हाला खूपच अदवा तदवा बोलले हो, असं बोलायला नको होतं, पण जाऊ दे, मी तुमच्या सुनेसारखी मुलेसारखी समजून मला तुम्ही माफ करून टाका. आता नाही हो पुन्हा बोलणार. आजी पण शांत झाली. आई परत आजीला म्हणाली, बाहेर खूप गारवा आहे, मी तुम्हाला थोडा चहा करून आणून देते. आणि म्हणून आजीने तिला रामपात्र भरून चहा करून दिला. आजीचा राग शांत झाला. आई आजीला म्हणाली, तुम्ही जा हो खऱ्यांकडं, बघूया आपण भाजणी कधी उद्याच्याला दळूया. आणि मग आजी म्हणाली, हो हो यशोदे, मनात राग धरू नको ग अजिबात, येते मी जाऊन खऱ्यांकडं. आजी खऱ्यांकडे गेली आणि आई घरात काम करू लागली. मित्रांनो, मी असं म्हणत नाही की माझी आई चुकली नाही, माझी आई निर्दोष आहे. चुका तर सर्वच जण करतात, निर्दोष असतो तो फक्त देव. चुका हे माणसांचं भूषण आहे, तर क्षमा हे देवाचं भूषण आहे. माझी आई चुका करत होती, पण ती सावरून सुद्धा घेत होती. चुका करण्याची ऐट ती कधीच मिरवत नसे. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.